सोशल मीडियावर राजकीय नेत्यांच्या बँकेच्या खात्यासंदर्भात खोटे मेसेज फिरवले जात आहेत असा आरोप नाना पटोलेंनी विधानसभेत केला। तर याबाबत चौकशी करून कारवाई केली जाईल असं आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात दिलं। ब्रिटनच्या गुप्त बँकेमध्ये काळा पैसा असलेल्या भारतीयांची पहिली यादी जाहीर झाली। यादीतील 24 नावे खालीलप्रमाणे आहेत। त्याच्यामध्ये नाना पटोलेचे नाव आहे अध्यक्ष महाराज। नाही त्याला गमती नको नाही अध्यक्ष महाराज, हे फार म्हणजे याचे परिणाम पुढे काय होणार त्याला मी तुम्हाला सांग। अध्यक्ष सगळेच आहे याच्यामध्ये। शरद पवार ऐका ना, शरद पवार साहेब आहे, राहुल गांधीजी आहेत, सोनिया गांधीजी आहे, प्रियंका गांधीजी आहे, रॉबर्ट वड्रा आहे, उद्धव ठाकरेजी आहेत, अशोक गहलोत आहे, सुप्रिया सुळे आहे, ओमर अब्दुल्ला आहे, महबूबा मुफ्ती आहे, ममता बॅनर्जी आहे, अखिलेश यादव आहे आणि तेजस्वी यादव आहे, DK शिवकुमार आहे, स्टॅलिन आहे, आदित्य ठाकरे आहेत, दीपेंद्र हुड्डा आहे, जितेंद्र आव्हाड आहे, तेजप्रताप यादव आहेत। पण अध्यक्ष महाराज, घरी आम्ही दौऱ्यावर असतो, घरी आमच्या परिवारातली माझा मुलगा आणि माझी मिसेस दोघंच आहेत आमच्या घरी, आणि माझं विदेशात पैसे आहेत आणि हे भामटे आता एखाद्याला लक्षात आलं, सोशल मीडियावर ह्या सगळ्या प्रक्रिया चालत राहतात आणि एखादं त्या पद्धतीचं चक्र झालं आणि भामटे आमच्या घरात घुसलेत आणि पैसे घरात नाही आणि त्या पद्धतीचं काही झालं तर जीविताची हानी पण होऊ शकते। त्यामुळे या गंभीर प्रश्नाकडे मी प्रामुख्याने लक्ष करतो आणि विशेष करून सायबर विभागाचं याच्यातली भूमिका काय राहणार आहे, तुमच्या विभागाची भूमिका काय राहणार हे स्पष्ट करावं। अध्यक्ष महोदय, निश्चितपणे नाना भाऊंनी जो विषय समोर मांडलेला आहे, अलीकडच्या काळामध्ये व्हॉट्सॲपचा उपयोग, वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा उपयोग ही सर्रास कोणाची बदनामी करण्याकरता त्या ठिकाणी त्याचा वापर केला जातो। त्यामुळे निश्चितपणे या संदर्भात ही पोस्ट कोणी केलेली आहे ती व्यक्ती हुडकून काढून आणि त्या संदर्भात योग्य जी कारवाई आहे ती कारवाई केली जाईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।